आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. तैशेची रहावे चित्ते असू द्यावे समाधान. जगद्गुरु श्री तुकोबाराय अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगतात, भगवान परमात्मा जसं ठेवील तसं राहणं म्हणजे भक्ती. म्हणजे कसं हो, काय दुःख निर्माण झालं तरी सुद्धा अंतकरणात चंचल्य न होऊ देणं म्हणजे भक्ती. आणि आनंद निर्माण झाला तर अंतकरणामध्ये हर्ष उत्पन्न न होऊ देणं म्हणजे भक्ती. आपल्याला माहिती आहे, जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या अंगावर लोह गावला. शिवबा कासाराच्या बायकोने उकळतं पाणी ओतलं. आता उकळलेलं पाणी वेगळं आणि तापवलेलं पाणी वेगळं बरं का. तापवलेलं पाणी चटका देतंय पण उकळलेलं पाणी कातड काढते. बरोबर आहे ना? असंच आहे. तुकोबारांच्या अंगावर जे पाणी ओतलंय ते तापवलेलं नाही, उकळलेलं आहे. तुकोबारांची व्यथा तुकोबाराई मांडतात ना, जळे माझी काया लागला वनवा धावरे केशवा माय बापा. उलट पक्षी जर बोलायचं ठरलं तर तुकोबारांनी फक्त जर डोळे वासून जर तिच्याकडे पाहिलं असतं ना, रॉकेलची गरज लागली नसती. पण तुकोबारांच्या अंतकरणामध्ये ती भावना नाही. असंच उत्तर आहे ज्ञानेश्वर महाराजांचं. ज्ञानेश्वर महाराज जेव्हा मधुकरी मागण्यासाठी आळंदीमध्ये जातात, ब्राह्मणांची मुलं ज्ञानेश्वर महाराजांच्या मधुकरीमध्ये गाळ टाकतात, माती टाकतात. ज्ञानेश्वर महाराजांनी नुसतं त्यांच्याकडे डोळे वटारून जरी पाहिलं असतं ना, काही शिल्लक राहिलं नाही नसतं. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतकरणामध्ये ती भावना नाही. महाराज काय आहे, एखादा व्यक्ती जर मधुकरी मागून आणत असेल आणि मग नंतर त्याच्यामध्ये जर कालवा कालव किंवा जर माती टाकणं होत असेल ना, तर मधुकरी मागून आणल्यानंतर किती त्रास होतो हे ज्याने मधुकरी मागितली त्यालाच माहिती आहे. मी थोडं धाडसपूर्वक बोलतो कारण की आम्ही ते केलंय. आळंदीकर महाराज मंडळी येथे उपस्थित आहेत, आमचे कैलास महाराज आहेत, इथं गणेश महाराज बसलेले आहेत. एखादा व्यक्ती जर मधुकरीला जात असेल, आता काही घरी खायला नाही म्हणून मधुकरी नाही, त्याचं कारण असं आहे, माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी ती मधुकरी केली म्हणून मधुकरी आहे. घरी खायचे वनवास आहेत म्हणून आम्ही मागत नाही. त्याचं उत्तर असं आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला घालून दिलेली परंपरा आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी घालून दिलेली संस्कृती आहे. अरे असं अन्न मागून आणून खाल्ल्याशिवाय ज्ञान मिळत नाही म्हणून मधुकरी आहे, म्हणून मधुकरी आहे. तशी मधुकरी नाही. आता एखादा व्यक्ती मधुकरीला जातो, पाऊस असो ऊन असो वारा असो याचा विचार नाही, सकाळी 7ला निघायचं. आमची मधुकरी शेलपिंपळगावची होती. आपण आळंदीला येत असताना शेलपिंपळगाव आहे, तिथं उतरल्यानंतर पायी 3 किलोमीटर चालत जायचं दौंडकरवाडीला. आणि तिकडून आल्यानंतर दौंडकरवाडीला उतरल्यानंतर तिथून मधुकरी मागत यायचं. जवळजवळ 3 किलोमीटर चालत यायचं आणि 60 घरं मागायची. भाकर असेल तर 1 आणि चपात्या असतील तर 2, भाजीची 1 वाटी. मग या हातामध्ये किती ओझं होत असेल आणि दुसऱ्या हातामध्ये किती ओझं होत असेल याचा विचार आपण करा. आल्यानंतर त्या टमटममध्ये बसायचं आणि त्या पिंपळगावमधून आळंदीला यायचं. साधारण 12-12:30 व्हायचे. त्याच्यानंतर तो आमचा वाटा वाटला जायचा. मग प्रत्येकाला वाटला. त्यातही जर भाजी कमी आली, महाराजांना माहिती आहे, त्यातही जर भाजी कमी आली तर पुढच्याला फोन करून सांगायचं, अरे भाजी बनवून ठेव, भाजी कमी आली. जेवायला महाराज साधारण 1 ते 1:30 वाजायचे. पहा ती साधना. ज्याने मधुकरी मागितली, आता अंगाला काटा येतो माझ्या. मी मधुकरी मागून आल्यानंतर महाराज जेवणच जात नव्हतं, तापच येत होता. अशी अवस्था आहे. पण असं आहे, एखाद्या साधनाची जर आपण परिपूर्णता केली, सलग 12 वर्ष जर एखादं साधन केलं तर ते साधन आपल्याला फल दिल्याशिवाय राहत नाही. मग ती साधना मृदंगाची असो, ती साधना गायनाची असो, ती साधना पेटी वाजवण्याची असो, ती साधना जर आपण सतत सातत्याने जर 12 वर्ष केले तर ती साधना 12 वर्षानंतर का होईना फळ देते. कोणतीही साधना करा, कोणतीही साधना करा. मृदंगाची साधना करा, 12 वर्ष करा. 12 वर्ष केल्यानंतर तुमचा कोणी हात धरणार नाही, मग पायच धरतील. आहे की ना? असंच ना. शंकर शिवना चत हिमगिरी परत थुंगा तक थुंगा थुंगा धेमे कधेमे कधेमे मृदंग बाज धन धाकडतक दुमकडतक दाती त्रिकडतक दा त्रिकडतक दिगिन धा 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 धा धा. असे साधना केल्याचा परिपक्व 12 वर्षानंतर का होईना मिळते. याला म्हणायचं साधनेचं फळ. कोणतीही साधना करा, तुम्ही कोणतीही साधना करा. खाली येऊन बोलू का, अगदी तुम्ही सलग 12 वर्ष तंबाखू खा,
काहीतरी होईल की नाही हो? सोळा वर्ष आळंदीत होतो आहे. चला असं कोणती साधना केल्यानंतर महाराज ती फळ देते, पण त्याच्याकरता सायास करावे लागतात. देवाची प्राप्ती होत नाही असं नाही बरं का. नसेल तर तुकोबारांना भामचंद्र डोंगरावर झाली नसते. 15 दिवसा माझे साक्षात्कार झाला हा अभंग गाथ्यामध्ये नाही क्षेपक आहे, पण तुकोबारांनी ज्या साधना ज्या भामचंद्र डोंगरावर केली ना त्या गुहेमध्ये हा अभंग कोरलेला आहे. सुयोगाने 4 महिने राहण्याचा योग तिथेही आलाय मला. साधना कोणतीही करावं, पण ती साधना केल्यानंतर त्याचं आपल्याला फळ मिळतं म्हणजे मिळतं. काय सांगत होतो मी? ज्ञानेश्वर महाराज मधुकरी मागतात. ज्ञानेश्वर महाराजांच्या मधुकरीमध्ये गाळ टाकलाय, माती टाकली, कोण पाणी टाकतंय, काही काही वेगवेगळे गलिच्छपणा करतंय. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतकरणातली भूमिका नाही. दुःख झालंय पण अंतकरणाचं चांचल्य नाही, याला म्हणायचं भक्ती. उलट पक्षी घ्या, तुकोबारांच्या जीवनामध्ये सुख प्राप्त झालं नाही असं नाही बरं का. सुख प्राप्त झालं तुकोबारायांना. नसेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवलाय, तुकोबाराय घरी नाहीत. बायका मुलांना वाटलं बरं झालं श्री एक अण्णा न करता मेली असं होतं. नजराणा आला, पैसे मिळाले, बरं झालं. तुकोबारांना ही घटना कळाली. तुकोबाराय घरी आले. घरी आल्यानंतर सांगितलं कोणी? शिवाजी महाराजांनी. घेतला नजराणा, पाठवून दिला. सुख प्राप्त झालं नव्हतं असं नाही, सुख झालं नव्हतं असं नाही, सुख झालं होतं, पण सुख झाल्यानंतर सुद्धा हर्ष झाला असं अजिबात नाही. सुख झाल्यानंतर हर्ष नाही आणि दुःख झाल्यानंतर मन उद्विग्न नाही, याला म्हणायचं भक्ती. विठ्ठल श्री एक अण्णांना करता मेले ही दुःखाची परिभाषा, आणि तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू ही सुखाची परिभाषा. आमचे गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर एक फार गोड सांगतात बरं का. तुकोबारांच्या परिस्थितीचं वर्णन करत असताना त्यांनी एक प्रमाण सांगितलं. अक्षयी साचार केले सायासाने घर, एरंडासी हार दुजा भार न सहाते. एक चोर तुकोबारांच्या घरावर चोरी करण्यासाठी गेला, जाणार नाही. त्याचं कारण असे, तुकोबारांच्या घराची लाकडं एरंडाची होती. जी एरंडाची लाकडं हार सहन करत नाही, ते चोराला सहन करतील का हो? चोराला सहन करणार नाहीत. बाबा म्हणतात तो चोर यदा कदाचित तुकोबारांच्या घरावर चढल्यानंतर त्याने तुकोबारांच्या घरावर ती पाहावं. तुकोबारांच्या घराला छत नाही, तुकोबारांच्या घरामध्ये डोकावं, पाहावं, बायका मुलं तुकोबाराय थंडीने कुडकुडत आहेत. त्या चोरालाच दया यावी आणि आपल्या अंगावरचे शाल काढावे आणि तुकोबारांच्या अंगावर टाकावे. ही तुकोबारांची अवस्था आहे. एखादा चोर जर वर चढलाच, बाबा म्हणतात एखादा चोर जर वर चढलाच तो खाली येणार नाही, डायरेक्ट वर जाईल. असे तुकोबारांची परिस्थिती अशी आहे. पण असं असताना सुद्धा तुकोबारांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. त्याचं कारण असं आहे, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, याला म्हणायचं भक्ती. भक्ती कशी असावी? अभंगाचं 3रं चरण. वाहिल्या उद्वेग दुःख केव्हा, वाहिल्या उद्वेग दुःख केव्हा, वाहिल्या उद्वेग दुःख केव्हा, वाहिल्या उद्वेग दुःख
दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. संचित कर्मानुसार जर आपल्याला दुःख प्राप्त होत असेल ते भोगा. तुकोबराय गोड चिंतन म्हणतात. काय आहे? कर्माचे 3 प्रकार आहेत. 1 संचित कर्म आहे, 2 क्रियामान कर्म आहे आणि 3 प्रारब्ध कर्म आहे. म्हणजे काय? थोडं खाली येऊन बोलतो म्हणजे लक्षामध्ये येईल. आपण कमवलेला पैसा एखाद्या बँकेमध्ये ठेवणं याला म्हणा संचित. थोडं खाली येऊन सांगतो म्हणजे लवकर कळेल. त्याला म्हणा संचित. त्याच्यामधून थोडा पैसा वापरायला काढला याला म्हणा मग क्रियामान. आणि काही कालानंतर त्याच्यातला पैसा आपण वापरायला काढणार आहोत याला म्हणा प्रारब्ध. विठ्ठल 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 हे विठ्ठल विठ्ठल. महाराज काही काहींच्या जीवनामध्ये फक्त दुःखच आहे. काही काहींच्या जीवनामध्ये फक्त दुःखच आहे. तुकोबाराय म्हणतात काळजी करू नका. संचित कर्मानुसार आहे, घाबरायचं कारण नाही. तुम्ही पूर्वजन्मामध्ये किंवा चालू जन्मामध्ये जे कर्म केलं त्या कर्माचा परिपाक म्हणजे संचित आहे. रामायण बोलतं यादृश्य कृते कर्म तादृश्य फलमश्नुते. नाथ महाराज बोलतात केले कर्म झाले तेची भोगाले उपजले मेले ऐशे केते. केलेला कर्माचा परिपाक म्हणजे संचित, क्रियामान आणि प्रारब्ध. विठ्ठल आपुल्या संचिता वाचुनी जा. आपुल्या संचिता शाबास. वाचुनी या. वाचुनी या. हरी करतावे न लगे बहुता. आपुल्या संचिता वाचुनी या. आपुल्या संचिता वाचुनी या. लगे बहुता. वाचुनी या. आपुल्या संचिता आणि करुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया. बरोबर. हां, आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ मिळणारच आहे. आमचे गुरुवर्य डॉक्टर नारायण महाराज जाधव आठवलं म्हणून सांगतो यांनी सांगितलेला श्लोक. त्या श्लोकाचा अर्थ असा आहे, जर यदा कदाचित मला दुःख जर भोगावं लागत असेल तर मला दुसऱ्या व्यक्तीमुळं नाही, मग स्वतःच्या कर्मानुसार. स्वतःच्या कर्मानुसार. एखादी पत्नी पतीवर जर प्रेम करत असेल, साहजिकच सगळ्याच करतात, एखादी म्हटलं मी, पत्नीवर प्रेम करत असेल किंवा पती पत्नीवर प्रेम करत असेल, ती दुसऱ्या करता नव्हे स्वतः करता. नवारे पत्युः कामाय पत्युप्रिय भवती आत्मनस्तु कामाय पत्युप्रिय भवती. नवारे बलिवर्ध कामाय बलिवर्ध प्रिय भवती आत्मनस्तु कामाय बलिवर्ध प्रिय भवती. एखादा शेतकरी जर आपल्या बैलावर प्रेम करत असेल, कशा करता व त्याला फक्त खायला घालायचं आणि गोठ्यामध्ये बस म्हणायचं याच्याकरता का? शेतामध्ये कामाला येईल त्याच्याकरता. नवारे सर्वस्य कामाय सर्वं प्रिय भवती आत्मनस्तु कामाय सर्वं प्रिय भवती. जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती एखाद्या वस्तूवर, पदार्थावर, व्यक्तीवर जर प्रेम करत असेल तर त्याचं कारण असे, तो त्याच्या करता प्रेम करत नाही, तो स्वतः करता प्रेम करतो. विठ्ठल काही काहींच्या जीवनामध्ये फक्त दुःखाचे बरं का. महाभारतातला विचार पहा आपण. कुंती मातेकडे जेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा गेले, कुंती मातेला सांगितलं, आत्या निजधामाला चाललो, मागा तुम्हाला काय मागायचंय ते. कुंती मातेनं काय मागितलं हो? दृष्टांत ज्ञात आहे आपल्याला. काय मागितलं? देवा तुला द्यायचंय का? देव म्हणतात हो ना, त्याच्याकरता ते विचारतो, मागा काय मागायचंय ते. कुंतीने सांगितलं, देवा तुला जर द्यायचंच आहे ना, एक काम कर, माझ्या पदरामध्ये फक्त दुःख दे, फक्त दुःख दे. देव सांगतात, कुंती लग्न झाल्यापासून डोळ्याचं पाणी अजून गेलं नाही आणि फक्त दुःख मागते. कशा करता, कशा करता दुःख मागते? कुंतीने जे उत्तर दिलं ते फार महत्वाचं आहे. कुंती बोलते, देवा मला दुःख झालं ना, तुझी आठवण येते, आणि एकदा का तुझी आठवण आली का मी तुझी आळवणूक करते, मी तुला बोलवते आणि तू क्षणाचाही विलंब न लावता तू मला भेटण्यासाठी लगेच येतो. म्हणून माझ्या पदरामध्ये तुला जर काही द्यायचंच असेल तर दुःख दे. कधी कधी मनुष्याला काय मागावं कळत नाही. एक राजा आपल्या राज्यातून फेरफटका मारत चालला होता. त्यांनी पाहिलं आपल्या शेतकरी हताशे, शेतकरी शेती करतोय, शेतीमध्ये बसलेला आहे, हताश आहे काहीतरी विचारामध्ये. आपल्या राज्यातला शेतकरी आणि हताश असं असता कामा नये. विचारलं पाहिजे त्याला, काय पाहिजे तुला?
म्हणून तो राजा त्या शेतकऱ्याचा जवळ गेला आणि शेतकऱ्याला म्हणू लागला, अरे एवढा हताश का, सगळं पाण्याने संपन्न आपलं गाव आहे, सगळं आहे, तरी पण तू असं चिंताग्रस्त काय बसला आहे, काय मागायचे माग तुला. त्या शेतकऱ्याने सांगितलं, काही नाही हो राजेसाहेब, तंबाखू आहे फक्त चुना नाही. कधी कधी काय मागावं याची अक्कल मनुष्याला नसते. कधी कधी जे योग्य आहे, कुंती मातेने जे मागितले ते फार महत्वाचं आहे. अरे प्रत्येक क्षणाला जर माझ्या पाठीशी जर भगवान परमात्मा राहत असेल तर मला तेच मागणं मागायचे, भलं की माझ्या पदरामध्ये दुःख पडो. याच्यापेक्षा श्रेष्ठ भक्ती नाही. काय संसारामध्ये दुःख नाही असं नाही बरं का. संसारात अनेक प्रमाण आहेत की संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ. कधी कधी संसार दुःख मूळ, ऐका, कधी कधी संसार दुःख मूळ हे प्रमाण सांगितल्यानंतर काही काही ठिकाणी अशी चाल ऐकायचा योग येतो की नसलेलं दुःख येतं. बघा, संसार दुःख, आता मला नाही यायचं तितकं, अशी चाल ऐकण्याचा योग येतो. इतकाही दुःख मूळ नाही ना. भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याकरता संसार हे एक साधन थोडं छोटंसं का होईना मांडलेलं आहे. नाथ महाराजांनी त्याचा विचार मांडलेला आहे आपल्याला. मला सांगा, संसारातला आनंद कमी कमी होतो की वाढत जातो? कसं काय, काय मत आहे तुमचं? संसारातला आनंद कमी कमी होतो की वाढत जातो? बरीच तरुण मुलं बसली तिथे, मला अत्यानंद होतोय सांगण्यासाठी. बोला, काहीतरी बोला. संसारातला आनंद कमी कमी होतो. गुड एक्सपिरियन्स. संसारातला आनंद कमी कमी होतो, कमी कमी होतो. मी जेव्हा 12वीला होतो, ऐका, 12वी कक्षेमध्ये होतो तेव्हा अर्थशास्त्रामध्ये, इकॉनॉमिक्समध्ये एक सुंदर सिद्धांत होता. त्या सिद्धांताचं नाव आहे सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. त्याचा सिद्धांत असा होता, एखाद्या वस्तूचा जर आपण उपभोग घेतला तर उपभोगणाऱ्या वस्तूविषयी अंतःकरणामध्ये असणारी भोगेच्छा कमी कमी होते. म्हणजे काय, एखाद्या मनुष्याला लाडू खूप आवडतात, एखाद्या मनुष्याला लाडू खूप आवडतात म्हणून त्याच्या पात्रामध्ये 10 लाडू वाढले. किती? 10 लाडू वाढले. त्यांनी पहिला लाडू उचलला, खाल्ला, दुसरा उचलला, खाल्ला, तिसरा खाल्ला, असे 10 लाडू त्यांनी संपवले, फस्त केले. मला सांगा, पहिला लाडू खाण्यामध्ये त्याला जितका आनंद मिळाला तितका आनंद 5वा लाडू खाण्यामध्ये मिळाला का हो? तितका आनंद 8वा लाडू खाण्यामध्ये मिळाला का? नाही. 10वा लाडू खाण्यामध्ये मिळाला का? नाही. याचा अर्थ असा आहे, संसारातला आनंद कमी कमी होतो. कैलास महाराज काय झालं, एका जोडप्याचं लग्न झालं. म्हणजे लग्न जोडप्याचंच होतं, काळजी करू, घाबरू नका तुम्ही. एका जोडप्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर महाराज ते मुंबईला कामाला होता, तो गावाला आलेला होता. महिनाभर सुट्टी टाकलेली होती, लग्न वगैरे झालं. बायकोला सांगितलं, परवाच्या दिवशी आपल्याला कामावर रुजू व्हायचंय, मला कामावरचं एक काम कर, आता आपल्याला मुंबईला गेलं पाहिजे. ती म्हटली चला. बॅग वगैरे सगळे आवरले. आदल्या दिवशी सकाळची 6 वाजता गाडी धरली जालन्यामधून. जालन्यामधून गाडी धरल्यानंतर संध्याकाळ झाली मुंबईला पोहोचण्याकरता, रात्र झाली. रात्री झोपत असताना नवऱ्याने बायकोला सांगितलं, अगं सकाळी मला 8 वाजता लवकर कामावर जावं लागतंय, त्याच्यामुळे एक काम कर, तू लवकर उठ, स्वयंपाक बनव, डबा तयार कर आणि माझ्या हातामध्ये डबा दे. ती म्हटली, काळजी करू नका, मी तुमची आज्ञाधारक पत्नी आहे. कदाचित हा दृष्टांत पूर्वीच्या काळातला असावा. आज्ञाधारक. रात्र झाली, सकाळ झाली, सकाळचे 8 वाजले, वेळ कमी असल्यामुळे लवकर वाजले. त्याने आवाज दिला, का ग डबा तयार आहे का? ती माऊली डबा घेऊन पळतच आली आणि म्हटली, हा घ्या डबा. डबा घ्या म्हटल्यानंतर त्याने कुतूहलाने विचारलं, का ग लग्न झाल्यानंतर कामावर जाण्याचा माझा पहिलाच दिवस आहे, मला सांग आज डब्यावर कोणता पदार्थ केलाय? साहजिकच कोणी विचारेल, आज डब्यावर कोणता पदार्थ केलाय, कोणता पदार्थ केलाय असं म्हटल्यानंतर ती थोडी लाजली. म्हटले, आज डब्यावर ना फार गोड पदार्थ केलाय, फार सुंदर पदार्थ केलाय. म्हटले, नाव तर सांग त्याचं, कोणता पदार्थ केलाय? कोणता पदार्थ केला असं म्हटल्याबरोबर तिने चटकन उत्तर दिलं, बेसन भाकर. तो म्हटलं, ठीक आहे, बेसन भाकर हरकत नाही. दुपारी गेला, जेवण केलं, संध्याकाळी घरी आला, ही वाटच पाहत होती. हातामधला डबा घेतला, बॅग घेतली, विचारलं, का हो कसं झालं होतं बेसन भाकर? म्हटलं, छान झालं होतं, गोड झालं होतं, अप्रतिम. दुसरा दिवस उजाडला, सकाळचे 8 वाजले. त्याने पुन्हा एकदा आवाज दिला, का ग डबा तयार आहे का? ती डबा घेऊन पळतच आली, हातामध्ये डबा दिला. याने पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला, का ग डब्यावर कोणता पदार्थ आहे? ती थोडी लाजली. म्हटली, आज डब्यावर ना फार गोड पदार्थ आहे, फार सुंदर पदार्थ आहे, अप्रतिम पदार्थ आहे, फार गोड. अगं पण त्याचं नाव तर सांग, मग मला कळेल कोणता पदार्थ आहे. तिने चटकन उत्तर दिलं, भाकर बेसन. कोणता पदार्थ?
भाकर नाही कळालं का तुम्हाला? जाऊ द्या, तिसरा दिवस. चला, तिसरा दिवस उजाडला. सकाळचे 8 वाजले. 8 वाजल्यानंतर याने पुन्हा एकदा आवाज दिला, का ग डबा तयार आहे का? ती डबा घेऊन आली, हातामध्ये डबा दिला आणि त्याने पुन्हा एकदा विचारलं, का ग आज डब्यावर कोणता पदार्थ आहे? डब्यावर कोणता पदार्थ आहे म्हटल्याबरोबर ती म्हटली, आजचा पदार्थ आहे ना फार गोड आहे, माझ्या आईने मला शिकवलंय. म्हटले कोणता? उत्तर दिलं, पिठलं भाकर. तुमचं पहिलं घेतलं बरं का. चौथा दिवस उजाडला. उजेडू दे आता दिवस. मला सांगा, परवाच्या दिवशी कोणता पदार्थ होता? बोला. बेसन भाकर. बर, हा. काल कोणता होता? भाकर बेसन. आज कोणता आहे? म्हणजे जे आपल्या कीर्तनाच्या आधीच नाही बोलत बरं का मी, आता दृष्टांतातलं चाललंय. कोणतं? पिठलं भाकर. उद्या कोणता असेल? भाकर पिठलं. बर, हा. दुसऱ्या दिवशी कोणता असेल? संपलं? झुणका भाकर. बर, झुणका भाकर. त्याच्या दुसऱ्या दिवशी भाकर झुणका. जमतंय तुम्हाला? बोलत चला. हा. त्याच्या दुसऱ्या दिवशी कोणता पदार्थ असेल? हो, संगमनेरच्या भाषेमध्ये झिरक भाकर. बर, मला सांगा, पदार्थ एकच पण नाव चेंज, बदली, किती दिवस खाईल? पदार्थ एकच पण नाव बदलून तोच पदार्थ किती दिवस खाल? किंवा तो किती दिवस खाईल? बोला काही. किती दिवस खाईल? महिनाभर खाईन. ठीक आहे, हरकत नाही. जास्त प्रेम असेल तर लव्ह मॅरेज असेल तर आयुष्यभर. कधीतरी कटाळेल ना तो, कधीतरी कटाळेल. तो सांगेल, हे बाई तुझा बाडविस्तारावर, हे एका साईडचे पैसे तुला जालन्याला जायला. एका साईडचेच का? तिकडेच राहा, परत कशाला येते? आई असंच आहे ना महाराज. संसारामध्ये एक पदार्थ आपण वारंवार खाऊ शकत नाही. याचा अर्थ असा आहे, संसारातला आनंद कमी कमी होतो, पण परमार्थातलं तसं नाही. सुख घडोघडी उपजे आवडे, सुख घडोघडे वाढू लागे. अशी चाल म्हटल्यावर मलाही सुख वाढल्यासारखं वाटायला लागलं. साथ असावी तर अशी, पण काही काही ठिकाणी जशी काही साथ आली. सुंदर अशी साथ. महाराज मंडळी, मृदंगाचार्य, टाळकरी मंडळ, इकडं आमच्या माता माऊल्या सुद्धा उभे आहेत, विनकरी बाबा आहेत. सुंदर अशी साथ. जसं काही आता सप्त्याला नजर लागते का काय असा सप्ताह आहे पा. आमचे कैलास महाराज दररोज लाईव्ह टाकायचे. मी पाहायचो किती लोक आहेत पण किती नाही. जर स्टेज इतकं मोठं आहे तर मंडप किती मोठा, जर मंडप इतका मोठा आहे तर लोक किती. पण असो, सगळी तुम्ही सांभाळून घेणारी मंडळी आहात. पहा काय चाललं होतं आपलं. संसारातला आनंद कमी कमी होतो, पण परमार्थातला वाढत जातो. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फळ संचिताची. एखादा वारकरी पहा, एखादा नवीन वारकरी जर
पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी जर पंढरपूरला प्रस्थान करत असेल आणि तो जर जुन्या वारकऱ्याकडे गेला आणि जुन्या वारकऱ्याला विचारू लागला, कशी काय तुमची वारी? जुना वारकरी सांगेल का त्याला जाऊ नका तुम्ही, खूप पाऊस असतो, खूप ऊन लागतं, असं सांगेल का जुना वारकरी? जुना वारकरी सांगणार नाही. त्याला म्हणेल, अरे पंढरपूरच्या वारीमध्ये जो आनंद आहे ना, तो आनंद माझ्या जीवनामध्ये इथून मागं मी कधी उपभोगला नाहीच, तू जाऊन बघ. मग तो वारकरी आळंदीमधून पुण्यापर्यंत जातो. 30 किलोमीटर चालल्यानंतर तो म्हणतो, अशी कुठे वारी असते का? पाय दुखायला लागले, आता मी एक काम करतो, माझा बाड विस्तारा आवडतो आणि कुठे जातो? मसल्याला. दुसरी का कशाला जायचं नाही का? मसल्याला जातो. म्हटलं हरकत नाही. पण त्याने सांगितलं जुन्या वारकऱ्याने, एक ऐक. म्हटले काय? दुसरा दिवशीचा मुक्काम सुद्धा कुठे? वारीला जात नाही काय ना तुम्ही? कुठे? पुण्यातच आहे. जर तुला बरं वाटलं नाही तर तू पिशवी घेऊन चालायला लाग. जर तुला बरं वाटलं तर पालखीमध्ये आहे. दुसऱ्या दिवशीचा मुक्काम झाला, त्याला जरा बरं वाटू लागलं. सकाळी ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्यामध्ये गेला, ज्ञानोबा तुकोबारायांचं भजन ऐकू आलं. त्या दिवशी तिथी होती एकादशी धरायची या नवीन वारकऱ्याला सवय नाही. खिचडी मिळत नाही. कट्टर वारकऱ्यासोबत असल्यामुळे तो शेजारच्या लोकांचं काही घेत नव्हता. हडपसरमध्ये गेला तेव्हा कुठंतरी खायला मिळालं, खिचडी खायला मिळाली. तो म्हटला, अशी कुठं वारी असती का? हडपसरमधून निघाला पुढे निघत असताना सासवडचा घाट लागला. रात्रीचे 9 वाजल्या. म्हटलं, अशी कुठं वारी असती का? परवाच्या दिवशी 30 किलोमीटर चाललो, आज 35 किलोमीटर चालावं लागतंय, पायाला फोड आले, आता मी इथं राहणार नाही, पिशवी आवळणार आणि कुठे जाणार? मसल्याला. बरोबर आहे, मसल्याला जाणार. त्या वारकऱ्याने पुन्हा एकदा सांगितलं, जा, माझं काही म्हणणं नाही, पण एक ऐक, दुसऱ्या दिवशीचा म्हणजे उद्याचा मुक्काम सुद्धा कुठे? सासवडलाचे. आता बोलायला लागले. सासवडलाचे. त्याच्यामुळे तुला जर बरं वाटलं तर थांब, नाही बरं वाटलं तर जा. दुसऱ्या दिवशीचा मुक्काम केला, त्याला जरा बरं वाटू लागलं. तिसरा दिवस उजाडला, सकाळचे 6 वाजले. ते जुना वारकरी म्हटला, आता काळजी करू नको, काल परवाचा जो प्रवास होता तो 30-35 किलोमीटरचा होता, पण आजचा जो प्रवास आहे तो फक्त 15 किलोमीटरचा आहे. कुठे? जेजुरीला आहे. तो म्हटला 15 किलोमीटर चालला, संध्याकाळी 6 वाजता पोहोचला. दुसरा दिवस उजाडला, सकाळचे 6 वाजले. महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये गेला आणि दुपारीच 12 वाजता मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचला. कुठे? वाल्याला दुपारी पोहोचला. जेवण वगैरे झालं. जेवण झाल्यानंतर थोडी विश्रांती झाली. उठला, नित्यनेमाला बसला. हरिपाठ झाला. हरिपाठ झाल्यानंतर एका वावरामध्ये निवांत बसला. त्याने विचार केला, आपल्या जीवनामध्ये आपण वारीला कधीच आलो नव्हतो. जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आलो तेव्हा येण्याची इच्छा नव्हती, बळच एका जुन्या वारकऱ्याबरोबर आलो. ठीक आहे, हरकत नाही, पण एकदा ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये येत होतो ना, ज्ञानोबा तुकोबारायांचं भजन ऐकत होतो ना, तेव्हा माझ्या बायकोची, माझ्या घरच्यांची, मुलाची, शेतीची कुणाचीच आठवण येत नव्हती. असा आनंद मी माझ्या जीवनामध्ये कधीच उपभोगला नव्हता. आता मला सांगा, तो वारकरी वाल्यातून पुढे जाईल की मागे येईल? याचा अर्थ असा आहे, सुख घडोघडी वाढू लागे. परमार्थातला आनंद प्रत्येक क्षणाला वाढणार आहे आणि संसारातला आनंद प्रत्येक क्षणाला कमी कमी होणार आहे. तुकोबाराय म्हणतात, तशी भक्ती करता आली नाही तुम्हाला, करू नका. ठेविले अनंत तैशेची राहावे, अशी भक्ती करता आली नाही, करू नका. संकल्पावी माया संसाराची, अशी भक्ती करता आली नाही, करू नका. पण एक भक्ती करा, तनाने, मनाने, धनाने भगवान परमात्म्याच्या चरणावर आपला संपूर्ण भार घाला, अशी भक्ती करा. अभंगाचं शेवटचं.
वाहू हा संसार देवा पाये देवा पाये देवा पाये परमात्म्याची प्राप्ती होईल याचं दिग्दर्शन करतायत. काय आहे संसाराची माया निघून जाणं ही भक्ती आहे. ठेविले अनंते तैशेची राहावे ही भक्ती आहे. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ ही भक्ती आहे. पण तुकोबराय म्हणतात या वरच्या 3 चरणांची भक्ती नाही जमली हरकत नाही, पण भक्ती करा. कशी? ज्ञानेश्वर महाराज चिंतन मांडतात 6व्या अध्यायात. तरी तनुमनु जीवे चरणासे लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. अशी भक्ती आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. त्याच्याकरता नामचिंतन फार महत्वाचं आहे, भक्ती फार महत्वाची आहे. ते नामचिंतन आपल्या हातून घडलं पाहिजे. कसं? ज्ञानेश्वर माऊले यस्तु तालम न जानाती न गायको न वादक. तालात झालं पाहिजे. हा ते सुपामध्ये शेंगा पाखडल्यावर कसा आवाज येतो तसाच आवाज आला मला. तालात झालं पाहिजे. 1 म्हटलं का पहिली टाळी आणि 2 म्हटलं का दुसरी टाळी. माझ्याकडे बघा. हा 1 2. तुकाराम 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 तुकाराम.